नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 ही लवकरच सुरू होईल. पण त्यापूर्वी मी काही RT संदर्भात व्हिडिओ बनवलेत. तर त्या व्हिडिओवरती मला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत कमेंटमध्ये. तर त्याचीच उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर RT 25% प्रवेश पात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड जे आहे ते कंपल्सरी आहे. तर हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी. तर मित्रांनो, जे काही आता आपले RTचे फॉर्म चालू होतील त्यानंतर त्याची शेवटची डेट देण्यात येईल. तर शेवटची जी काही डेट आहे तर त्याच्या आतमध्ये तुमचे हे डॉक्युमेंट जे आहेत ते बनलेले पाहिजेत. ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत? तर याचं उत्तर आहे आर्थिक दुर्बल घटकातील ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यासाठी पात्र आहेत. वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो? तर वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग OBC, विशेष मागासवर्ग SBC, HIV बाधित, HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाला असेल अशी अनाथ बालकांचा समावेश वंचित गटामध्ये होतो. दुर्बल गटामध्ये कोणाचा समावेश होतो? तर ज्या बालकांचे पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश आहे. SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटामधून प्रवेश अर्ज भरता येतील. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करायचे नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. त्यामध्ये अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहे तोच रहिवासी पुराव्यावरील पत्ता अर्जावर देखील लिहायचा आहे. त्यानंतर बालकाचे जन्मदिनांकाची नोंद करण्यासाठीचा जन्मतारखेचा पुरावा, बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे. अन्यथा मिळालेला तुमचा जो प्रवेश आहे तो रद्द देखील होऊ शकतो. याची पालकांनी नोंद घ्यायची आहे. दिव्यांग बालकाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर याचं उत्तर आहे सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, 40% किंवा 40%पेक्षा अधिक असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, भाडे तत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट इथे आपल्याला द्यायचे आहे. घटस्फोटित महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तर याचं उत्तर आहे न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे अनिवार्य राहतील. विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर याचं उत्तर आहे पतीचे मृत्यूपत्र. 2 नंबर, विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहतील.
अनाथ बालकांसाठी वंचित घटक आवश्यक कागदपत्रे कोणती? अनाथ बालकांच्या वंचित घटक बाबतीत अनाथालयाची बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत असेल तर जे पालक त्यांचा पालन सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहतील. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट पर्याय निवडला असेल तर संबंधित पालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही. खुला प्रवर्ग अल्पसंख्याक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे प्रमाणपत्रे आवश्यक आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा व वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000पेक्षा कमी असल्याचं उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला इथे लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे? उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील चालणार नाही, महाराष्ट्रातला लागेल. जन्मतारखेचा पुरावा प्रमाणपत्र कोणते पाहिजे? तर याचं उत्तर आहे ग्रामपंचायत, मनपा, नगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील A&O रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल. हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा? तर याचं उत्तर आहे तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकाचा, वडिलांचा किंवा पालकाचा जातीचा दाखला. इथे परराज्यातील जातीचा दाखला हा ग्राह्य धरण्यात येणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायची आहे. कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1,00,000पेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला इथे आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यातील उत्पन्नाचा दाखला इथे RTEसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही, महाराष्ट्रामधीलच हे तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता, त्याचे सोल्युशन नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.